नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गवडीवाडा धुळेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला आज सत्कार. श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गवडीवाडा धुळे यांच्या वतीने 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर विद्यार्थी भविष्यातील यशाचे शिखर गाठतील असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य, पालक, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. शिवशरणात मी सुनील बाळाप्पा गटरी, सिद्धेश्वर ग्रुप गवळी समाज मोगलाई धुळे येथील आमच्या सिद्धेश्वर ग्रुपतर्फे आज दिनांक 29/7/2026 रोजी आमच्या गवळी समाजातील इयत्ता 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कल्याण भवन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या समारंभाप्रसंगी बाहेरगावून अनेक विद्यार्थी आणि मान्यवर देखील उपस्थित आहेत. आज जवळपास 145 मुलं मुली विद्यार्थी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तसेच धुळे, जळगाव, नंदुरबार, चाळीसगाव, मालेगाव आणि शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण गवळी समाजातील विद्यार्थी येत असतात. आमचा उपक्रम दरवर्षी असतो आणि ह्या उपक्रमाचं हे 15वं वर्ष आहे. आणि गेल्या 15 वर्षापासून सिद्धेश्वर ग्रुप गवळी समाजामध्ये ह्या पद्धतीचं गुणगौरव समारंभ आयोजित करतो. याच्या सांगण्याचं विशेष म्हणजे हा सिद्धेश्वर ग्रुप याच्यामध्ये कसलाही अधिकारी, पदाधिकारी किंवा कुठलाही पद नसलेली संघटना आहे. आणि या आमच्या संघटनेचं अजून एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कोणाकडूनही 1 रुपया वर्गणी न घेता किंवा कसल्याही प्रकारचं अनुदान न घेता आम्ही सर्व स्वयंसेवक स्वयंखर्चाने हे कार्यक्रम राबवत असतो. आणि गवळी समाजामध्ये शैक्षणिक जनजागृती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आमच्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, ते आता थोड्याफार प्रमाणात बरं झालं आहे, थोडं वाढतं आहे. तर त्यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो. आणि या उपक्रमासाठी आज बरेचसे बाहेरगावून देखील मान्यवर आलेले आहेत. जय महाराष्ट्र, जय शिवराय.